सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेतकऱ्यांनाही फटका। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले, शेतकऱ्यांमध्ये संताप। गोंदिया जिल्ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कार्यालये पडली ओस। कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे होतायत हाल। राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर केंद्र सरकारने व्यक्त केली चिंता। टेस्टिंग, ट्रेकिंग आणि लसीकरण मोहीम पुन्हा सक्षमरित्या राबवण्याचे आदेश। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाबाबत आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। शाळा महाविद्यालयांवर परिणाम झाल्याचं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांची याचिका। शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर तपासण्या, शस्त्रक्रिया रखडल्या, तर शिकाऊ डॉक्टरांवर वाढला भर। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सभागृहात निवेदन सादर करणार। नाशिकवरून विधान भवनाच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा वाशिंदमध्ये पोहोचला। संपाचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या शासकीय रुग्णालयाला फटका। प्रसूती कक्षाची जबाबदारी फक्त एका ट्रेनी नर्सवर। गर्भवती महिलांचा जीव धोक्यात। आजपासून ग्रामीण भागात एसटी प्रवासात महिलांना 50% सूट लागू। सवलतीसाठी महिला प्रवाशांचा कंडक्टर सोबत वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच महिलांना सूट। आणि मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचा शुभारंभ दिवाळीपूर्वीच होणार, तर लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईनला मंजुरी। केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी केली घोषणा।